नमस्कार मित्रांनो, मी आतिश. तर मी आज सांगू इच्छितो की मी आज मतदान केलं आहे. मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनीच तो हक्क बजावला असेल आणि आपला हक्क दुसऱ्यांच्या हाती न देता स्वतः आपला नगरसेवक कोण हवा आपल्या वार्डमध्ये किंवा प्रभागामध्ये तो तुम्ही डिसाईड केला असेल. कारण की एक एक मतसुद्धा गेम चेंज करू शकतो. तर आपला एक मत खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ज्यांना संधी भेटली नाही तर त्यांच्यासाठी सांगतो की त्यांनी आज भले उशीर केला असेल पण त्यांचं वेळ भेटला नसेल काहींना, किंवा काही जण असे पण असतील ज्यांनी या मतदानाच्या सुट्टीचा गैरउपयोग केला असेल. म्हणजे त्यांनी मतदान न करता गावाला जाणे, म्हणजे ज्याला सॅटर्डे संडे सुट्टी असते तो विचार करणार की गुरुवारची सुट्टी झाली, शुक्रवारची पण सुट्टी घेतो आणि शनिवार रविवार गावाला जा, म्हणजे लगातार 4 दिवस सुट्टी, असा पण विचार काही जणांनी केला असेल. तर त्यांना मी सांगू इच्छितो तर की असं नका करत जाऊ प्लीज. कारण की लोकशाहीचा हक्क आपल्याला आपल्या हातून न गमावता आपल्याला स्वतःच्या हातात ठेवायचा आहे. तर असे पुढच्या वेळेस करू नका. आणि ज्यांना खरंच वेळ भेटला नाही किंवा गेटवर गेले आणि टाईम संपला, तर असे पण काही काही जण असतील. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की पुढच्या वेळेस तुम्ही नक्की वेळेत जाऊन मतदान करा आणि योग्य निर्णय घ्या आणि आपल्या मतदानाचा चांगला उपयोग आपल्याला हवा असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कारण की प्रत्येकाला माहिती असतं की आपला एक एक मत हा खूप महत्त्वाचा आहे, खूप मोलाचा आहे. तर ज्यांनी आपलं वय 30-30 वर्ष आहेत, असे पण काही जण आहेत ज्यांचं वय 30 वर्ष आहे, ज्यांचं वय 25+ आहे, ज्यांचं 20+ झालेत, 20+, 25+, 30+ पण काही जण आहेत. तर त्यांनी तर बाबा वोटिंग कार्डच बनवलं नाही अजून. तर रिझन विचारलं का नाही दिलं बाबा. नाही मी तर फॉर्म सबमिट केलते पण काय माझं झालंच नाही, माझं काय आलंच नाही. अरे पण तुम्ही किती फीडबॅक घेतला त्याचा. आता जर लाडक्या बहिणीचे पैसे नसते आले तर 10 ठिकाणी फीडबॅक घेतला असता, बाबा मला का नाही आले. पण तुम्ही या गोष्टीचा जाऊन फीडबॅक घेतला पाहिजे होता. तर मी त्यांना पण सांगू इच्छितो की आता जी पुढची निवडणूक येईल, कोणतीही असेल, खासदाराची, आमदारकीची, नगरसेवकाची, तर त्या निवडणुकी लागायच्या अगोदर तुम्ही तुमचं मतदान कार्ड बनवून घ्या आणि लोकशाहीचा हक्क बजावा आणि मतदान करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.